द नाऊ हॅबिट हे पुस्तक काम पुढे ढकलण्याची सवय म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेशन याबद्दल आहे. पण हे पुस्तक या सवयीला आळशीपणा, दुर्बल इच्छाशक्ती किंवा चारित्र्य दोष मानत नाही. नील फिओर असे सांगतात की बहुतेक वेळा काम पुढे ढकलण्यामागे आळस नसून भीती असते. अनेक लोक जबाबदार, कष्टाळू आणि संवेदनशील असतात, पण स्वतःच्या आत्मसन्मानाचे संरक्षण करण्यासाठी ते काम टाळतात. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, चूक होण्याची भीती किंवा कधीकधी यशाचीच भीतीसुद्धा काम टाळण्यामागे असू शकते. हे पुस्तक आपल्याला शिकवते की स्वतःवर दबाव टाकून, स्वतःला दोष देऊन किंवा जबरदस्तीने शिस्त लावून प्रोक्रॅस्टिनेशन जात नाही. त्याऐवजी आपल्याला स्वतःला समजून घ्यावे लागते, आपली विचारसरणी बदलावी लागते आणि काम व विश्रांती यांचा समतोल साधावा लागतो. लेखक सुरुवातीलाच स्पष्ट करतात की काम पुढे ढकलणे ही फार सामान्य गोष्ट आहे. जवळजवळ प्रत्येक माणूस कधी ना कधी असे करतो. पण समाज आपल्याला शिकवतो की काम टाळणे म्हणजे अपयश किंवा कमजोरी. त्यामुळे आपण स्वतःबद्दल लाज, अपराधीपणा आणि राग निर्माण करतो. ही भावना काम सुरू करण्यास मदत करत नाही, उलट कामापासून आणखी दूर नेतात. म्हणूनच या पुस्तकाचा पाया म्हणजे स्वतःशी दयाळूपणे वागणे. काम पुढे ढकलण्यामागील खरी कारणे. नील फिओर असे सांगतात की प्रोक्रॅस्टिनेशनचा मूळ स्रोत म्हणजे भीती. ही भीती वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. मी हे नीट करू शकेन का? लोक माझ्या कामावर टीका करतील का? मी पुरेसा चांगला नाही का? मी अपयशी ठरलो तर काय होईल? असे प्रश्न मनात येतात. हे प्रश्न तणाव निर्माण करतात. आपला मेंदू नैसर्गिकरित्या तणाव टाळू इच्छितो, त्यामुळे तो आपल्याला आरामदायक गोष्टींकडे ओढतो, जसे की मोबाईल पाहणे, सोशल मीडिया, टीव्ही, झोप किंवा अगदी घर आवरणे. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या किंवा महत्त्वाच्या कामाकडे पाहतो, तेव्हा आपण संपूर्ण काम एकाच वेळी डोळ्यांसमोर आणतो. त्यामुळे ते काम डोंगरासारखे वाटते. मेंदू लगेच म्हणतो, आत्ता नको, आणि आपण ते पुढे ढकलतो. वेळ जातो, अपराधीपणा वाढतो आणि भीती आणखी तीव्र होते. पुढच्या वेळी तेच काम अजून जड वाटते. अशा प्रकारे एक दुष्ट चक्र तयार होते. लेखक ठामपणे सांगतात की स्वतःला दोष देणे या चक्राला तोडत नाही. मी खूप आळशी आहे, माझ्याकडून काहीच होत नाही, असे विचार आपला आत्मविश्वास कमी करतात. आत्मविश्वास कमी झाला की भीती वाढते, आणि भीती वाढली की काम आणखी पुढे ढकलले जाते. विचारसरणी बदलण्याची गरज. या पुस्तकातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण स्वतःशी कसे बोलतो याकडे लक्ष देणे. काम पुढे ढकलणारे लोक बहुतेक वेळा स्वतःशी खूप कठोरपणे बोलतात. त्यांच्या मनात एक सतत टीका करणारा आवाज असतो. हे काम परफेक्टच पाहिजे, चूक झाली तर लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर काय होईल, असे विचार काम सुरू करण्याआधीच भीती निर्माण करतात. नील फिओर सुचवतात की मला हे करायलाच हवे अशा वाक्याऐवजी मी हे करायचा निर्णय घेतो किंवा मी हे करतो कारण ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भाषा वापरावी. जबरदस्तीची भाषा वापरली की मनात विरोध निर्माण होतो, पण निवडीची भावना आली की नियंत्रण आपल्या हातात असल्यासारखे वाटते. त्यामुळे तणाव कमी होतो. परफेक्शनिझम आणि त्याचा परिणाम. या पुस्तकात परफेक्शनिझम म्हणजेच प्रत्येक गोष्ट निर्दोष असलीच पाहिजे ही भावना प्रोक्रॅस्टिनेशनचा मोठा कारण मानला आहे. परफेक्शनिस्ट लोक काम सुरूच करत नाहीत कारण त्यांना वाटते की सुरुवातीला केलेले काम परिपूर्ण नसेल, त्यामुळे ते स्वतःलाच आधीच नाकारतात. लेखक सांगतात की परिपूर्णतेपेक्षा प्रगती हे तत्त्व स्वीकारायला हवे. पहिला ड्राफ्ट खराब असू शकतो आणि ते पूर्णपणे ठीक आहे. पहिल्या प्रयत्नाचा उद्देश फक्त सुरुवात करणे असतो, अंतिम परिणाम नाही. चूक करणे हा शिकण्याचा भाग आहे हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा भीती कमी होते आणि काम सुरू करणे सोपे जाते. अनस्केज्युअल ही कल्पना. द नाऊ हॅबिटमधील सर्वात वेगळी आणि प्रभावी संकल्पना म्हणजे अनस्केज्युअल. पारंपरिक वेळापत्रकात आपण सगळा वेळ कामाने भरतो आणि आरामाला शेवटी ठेवतो. त्यामुळे काम जड वाटते आणि आपण त्यापासून पळ काढतो. अनस्केज्युअलमध्ये सर्वप्रथम आराम, विरंगुळा, व्यायाम, मित्रपरिवारासोबतचा वेळ अशा गोष्टी लिहिल्या जातात. काम छोटे छोटे भाग करून साधारण 30 मिनिटांच्या सत्रात बसवले जाते. त्यामुळे मेंदूला सुरक्षित वाटते. आयुष्य म्हणजे फक्त काम नाही हा संदेश मेंदूला मिळतो. जेव्हा तुम्ही 30 मिनिटं काम करता तेव्हा ते यश मानले जाते. तुम्ही स्वतःला दाद देता. हळूहळू मेंदू कामाला सकारात्मक अनुभवाशी जोडतो. त्यामुळे कामाची भीती कमी होते. काम छोट्या भागात विभागण्याची गरज. नील फिओर वारंवार सांगतात की मोठी उद्दिष्टे मेंदूला घाबरवतात, म्हणून प्रत्येक काम अगदी छोट्या भागात विभागणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करायचा याऐवजी आज फक्त पहिला भाग बघायचा. संपूर्ण अभ्यास याऐवजी आज फक्त नोंदी वाचायच्या.
काम छोटे असेल तर सुरुवात करणे सोपे जाते आणि एकदा सुरुवात झाली की अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त काम होते. पण येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर दबाव न आणणे. 30 मिनिटं ठरवली असतील तर 30 मिनिटांनंतर थांबणेही चालते. मोटिवेशनबद्दलचा गैरसमज. हे पुस्तक मोटिवेशनबद्दल एक महत्त्वाचे सत्य सांगते. अनेकांना वाटते की आधी प्रेरणा आली पाहिजे, मग काम सुरू करता येईल. पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा उलटे घडते. आधी काम सुरू होते आणि मग प्रेरणा येते. म्हणून लेखक सांगतात की काम सुरू करण्यासाठी उत्साहाची वाट पाहू नका. फक्त एक छोटा पाऊल उचला. काम सुरू झाले की मेंदू सक्रिय होतो आणि ऊर्जा येते. भीतीशी मैत्री करणे. नील फिओर असे म्हणत नाहीत की भीती पूर्णपणे नष्ट केली पाहिजे. ते म्हणतात की भीती समजून घ्यावी लागते. भीती म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची काळजी करतो याचा पुरावा आहे, ती वाईट नाही. जेव्हा आपण भीतीपासून पळ काढण्याऐवजी तिच्याकडे पाहतो आणि स्वतःला विचारतो की सगळ्यात वाईट काय होईल, तेव्हा लक्षात येते की बहुतेक भीती अतिशयोक्ती असतात, त्यांची ताकद कमी होते. भविष्यातील स्वतःची भ्रम. या पुस्तकात भविष्यातील स्वतःची कल्पना महत्त्वाची आहे. आपण अनेकदा विचार करतो की भविष्यात आपण जास्त शिस्तबद्ध, जास्त प्रेरित आणि जास्त सक्षम असू, म्हणून काम उद्यावर ढकलतो. पण भविष्यातील आपणही माणूसच असतो, त्याच मर्यादांसह. हे समजले की आपण वर्तमानात जबाबदारी घ्यायला शिकतो, लहान पावलं उचलतो आणि भविष्यावर अवलंबून राहत नाही. विश्रांती आणि आनंदाचे महत्त्व. नील फिओर ठामपणे सांगतात की विश्रांती आणि आनंद ह्या गरज आहेत, लक्झरी नाहीत. सतत काम केल्याने मेंदू थकतो आणि प्रोक्रॅस्टिनेशन वाढते. जेव्हा आपण जाणीवपूर्वक विश्रांती आणि मजा वेळापत्रकात ठेवतो तेव्हा अपराधीपणाशिवाय काम करता येते. हा समतोल दीर्घकाळ टिकणारी प्रदाक्षीलता निर्माण करतो. नवीन सवयी निर्मितीची गरज. पुस्तकाच्या शेवटी लेखक सांगतात की प्रोक्रॅस्टिनेशनवर मात करणे म्हणजे स्वतःशी लढणे नाही. त्याचा अर्थ आहे हळूहळू नवीन सवयी तयार करणे. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा छोटे सकारात्मक अनुभव निर्माण करतो तेव्हा मेंदू बदलतो. काम भीतीदायक राहत नाही तर आयुष्याचा सामान्य भाग बनते. आपण परिपूर्ण नाही हे स्वीकारतो आणि तसे असण्याची गरजही नाही हे समजते. आपण माणूस आहोत आणि माणसे शिकतात, चुकतात, सुधारतात आणि पुढे जातात. निष्कर्ष. द नाव हॅबिट हे पुस्तक आपल्याला शिकवते की काम पुढे ढकलणे हा आळशीपणा नाही, तर भीतीशी जोडलेली सवय आहे. ही सवय बदलण्यासाठी स्वतःवर कठोर होण्याची गरज नाही, तर स्वतःला समजून घेण्याची आणि आधार देण्याची गरज आहे. जेव्हा आपण आपली भीती ओळखतो, काम छोटे करतो, विश्रांतीला महत्त्व देतो आणि स्वतःशी सौम्यपणे बोलतो, तेव्हा काम करणे सोपे जाते. हे पुस्तक केवळ उत्पादक होण्याबद्दल नाही, तर तणावमुक्त, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याबद्दल आहे.